हितगुज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आता वेळ झालीये आजचा होमवर्क द्यायची म्हणजेच क्विज कॉन्टेस्टचा प्रश्न सांगायची आणि गेल्या वेळेचे विजेते जाहीर करण्याची। सगळ्यात आपण गेल्या वेळेचे जे विजेते आहेत त्यांचं नाव सांगूया। गेल्या वेळेच्या भागातले विजेते आहेत पनवेलचे नंदादीप ठाकूर आणि लोअर परळचे दीपक ढगे। अभिनंदन तुमच्या दोघांचं सुद्धा, नंदादीप आणि दीपक तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन। आणि यानंतर आजचा प्रश्न आहे ज्योतिषी या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ज्योतिषी या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? आणि योग्य उत्तर तुम्हाला SMS करायचं आहे 9320802824 हा आमचा क्रमांक आहे। तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीन्सवर सुद्धा पाहू शकता ज्योतिषी हा शब्द आहे आणि तुम्हाला SMS करण्यासाठीचा नंबर 9320802824। आणि पुन्हा एकदा आपल्या गेस्टकडे वळूया। आपल्याला नीरज मॅम आज काही वोकॅब्युलरी शिकवणार आहेत, काही शब्द शिकवणार आहेत नवीन। कुठले कुठले आहेत ते? ओके, काल आपण बघितलं होतं मी 5 नवीन शब्द शिकवले होते। आजचे जे 5 नवीन शब्द आहेत ते फर्स्ट इज संधी। अच्छा, त्याला आपण इंग्रजीत ऑपॉर्च्युनिटी म्हणतो आणि मराठीत संधी। ऑपॉर्च्युनिटी ओके ओके सो ह्याचं एक वाक्य असं आहे, ही गॉट अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू वर्क इन अ मल्टीनॅशनल। त्याला एक खूप सुंदर संधी मिळाली एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची। अच्छा, दुसरा शब्द आहे तहानलेला, थर्स्टी। अच्छा, अँड सेंटेन्स वाक्य याचं आहे आय एम थर्स्टी, सिम्पल, मला तहान लागलेली आहे। देन दशक, 10 वर्षाचा कालावधी, ह्याला असं डेकेड म्हणतात। आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ डेकेड, मी त्याला 10 वर्षात बघितलं नाही आहे। ओके, द नेक्स्ट वन इज सुवास, फ्रेग्रन्स। येस, फ्रेग्रन्स म्हणजे फुलांचा सुवास खूप सुंदर आहे किंवा गुलाबाच्या फुलाचा सुवास खूप छान आहे। सो द रोज स्मेल्स ब्युटिफुल, इट हॅज अ व्हेरी नाईस फ्रेग्रन्स। ओके, अँड देन ओडर इज दुर्गंध। आपल्या शरीरातून जेव्हा खूप आपल्याला घाम फुटतो त्यामुळे एक खूप दुर्गंध असा स्मेल येतो शरीरातून, त्याला आपण ओडर म्हणतो। सो इन ऑर्डर टू अवॉइड बॅड ओडर यू शुड यूज अ डिओडोरंटचा वापर केला पाहिजे। अच्छा, हे होते आपले यावेळेच्या भागातले 5 नवीन शब्द आणि वाक्यांसहित आपल्याला नीरज मॅमने सांगितले। वैशाली मॅम, तुम्ही आम्हाला सांगणार आहात टंग ट्विस्टर। बेसिकली टंग ट्विस्टर मला वाटतं जिभेचे व्यायाम करण्यासाठी सुद्धा खूप चांगलेत। काही टंग ट्विस्टर्स आम्हाला हो, निश्चितच। मी आता गेल्या 2 भागातून मी सारखं अप्पर रोलर आणि लोअर रोलर ह्याच्यावरती मी स्ट्रेस करतच आहे। आणि काल एक नवीन दिला होता आहे रबर बेबी बगी बबस। ओके, हे तुम्ही सतत जर बोलल्याने आता विशेष करून जेव्हा आपण बघतो व्हॉइस अँड ऍक्सेंट किंवा आपण इंग्लिशमध्ये काही ठराविक अक्षर आहेत, ओके, जसं र, स, श, अच्छा, ओके, ट, या गोष्टींवरती आपण विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे। अच्छा, असं जसं आता बोलताना हो स्ट्रेस तिकडे द्यायला पाहिजे। कारण की आपण सर्वसाधारणपणे हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतो, दॅट इज रॉंग वे ऑफ सेइंग, इट्स हॅपी बर्थडे टू यू। थचा साऊंड तो प्रॉपरली यायला पाहिजे। त्याच प्रकारे आजचं नवीन टंग ट्विस्टर आहे शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोर। पुन्हा एकदा सांग। सी शेल्स बाय द सी शोर। अच्छा, सी शेल्स बाय द सी शोर। हे तुम्ही अगोदर सुरुवातीला हळूहळू बोला, पण अगेन आय वुड स्ट्रेस की अप्पर रोलर लोअर रोलर ह्याच्यासारखा मस्त व्यायाम कुठलाच नाहीये, बिकॉज दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट, इट इज ऑल युअर्स, तुम्ही कधी केव्हाही बोलू शकता। अगदी, आणि हा व्यायाम मला वाटतं सगळ्यांनी केला तर नक्कीच चांगलं इंग्लिश म्हणजे स्वच्छ इंग्लिश ज्याला म्हणतो ते क्लॅरिटी, गुड क्लॅरिटी। आणि आता वेळ झाली आपल्या टिपची, टिप ऑफ द डे। नक्कीच, मी जसं काल सांगितलं होतं टिप ऑफ द डे आणि आज पण मी सांगू इच्छिते। टुडेज टिप ऑफ द डे इज लाईक बेसिकली इंग्लिश ही जी भाषा आहे हे 4 पॅरामीटर किंवा 4 सिद्धांतांवरती आपण सांगितलं तरी चालेल। लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग। अच्छा, आपण बहुतेकदा ऐकलं असेल की लोक म्हणतात की इंग्लिश मूवी बघा तर त्याच्याने तुमचं इंग्लिश फारच चांगलं होणार। हो, निश्चितच हे नक्कीच खरं आहे, पण आपण काय करतो जेव्हा आपण एखादा मूवी वॉच करतो तर आपण त्याच्या मनोरंजनमध्ये विसरून जातो की आपण शिकण्यासाठी तो टीव्ही लावलेला आहे। बरोबर आहे, ओके, आणि थोडक्यात आपण काय करतो की आपण फक्त ते एंटरटेनमेंट बघतो अँड देन वी फॉरगेट की आपण शिकण्याकरता ते आपण पिक्चर बघतो। तर ह्याच्याकरता जर आपल्याला लिस्निंग स्किल वाढवायची असेल तर तुम्ही फक्त तो पिक्चर चालू करा, त्याच्या समोर बसू नका, फक्त ऐका। यू स्ट्रेस युअर सेल्फ टू लिसन। अच्छा, तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा। बरोबर, ओके, मीन्स फॉर स्पीकिंग गुड इंग्लिश यू नीड टू लिसन टू गुड इंग्लिश। अगदी, ओके, आणि सेकंड गोष्ट म्हणजे आता जर मला वाटतं की आज मला स्पीकिंग स्किल्स म्हणजे वाढवायचे असतील, ओके, तो सिट इन फ्रंट ऑफ द टीव्ही, ते आवाज म्यूट करून टाका आणि जे सबटायटल्स येतात त्याला जोरजोरात वाचण्याचा प्रयत्न करा।
अच्छा. होऊ शकतं की जे क्लिपिंग्स फार फास्ट असतात जे पिक्चर मध्ये असतात ते, पण एक दोन क्लिपिंग्स निघून गेल्यानंतर जेव्हा तुम्ही सवय कराल, युल ट्रेन टू स्पीक विथ दॅट क्लिपिंग्स, विथ द प्रॅक्टिस. या विथ द प्रॅक्टिस. अच्छा, मला वाटतं ह्या टिप्स आता प्रेक्षकांना नक्कीच मिळालेल्या असतील. खरं तर खूप छान विषय आहे, इंटरेस्टिंग. आपण आपल्या नेहमी पुढच्या भागांमध्ये सुद्धा भेटत राहणार आहोत वेगवेगळ्या विषयांबरोबर. तर आम्ही तुम्हाला हितगुजच्या माध्यमातून असाच इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.